आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शहा. गेले 6 वर्ष मी माझ्या ELM म्हणजेच इक्विटी लिटरसी मॅनेजमेंट म्हणजेच मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेअंतर्गत अनेक ही मोहीम चालवत आहे. त्यातील आजचा एक महत्वाचा विषय मी येथे मांडू इच्छितो. म्हणजे आपल्या माहितीसाठी आपल्याकडून किती चुका होतात, भारतीय नागरिकांकडून किती चुका होतात हे दाखवून देण्याचा माझा प्रयत्न आहे. आता आजचा विषय आधी सांगतो. आजचा विषय आहे म्हणजे इंग्रजीमध्ये अगोदर सांगतो. नो, आय कॅनॉट इन्व्हेस्ट इन शेअर्स बिकॉज ऑफ नो मनी. आणि याचं मराठीत नाही नाही, मी पैसे नसल्याने मी समभागात वगैरे काही गुंतवणूक करत नाही. कळलं का? तर भारतात ह्या अनेक अनेक व्यक्ती समभागात गुंतवणूक करत नाही. त्यात तरुण व्यक्तींचं प्रमाण खूप जास्त आहे. तरुण व्यक्ती म्हणजे अंदाजे वय वर्ष 20 ते वय वर्ष 40. आता त्यांची काही कारणं मी तुम्हाला इथे खाली सांगतो. आता ती कारणं किती चुकीची आहेत, कशी चुकीची आहेत, याच्यावर काय उपाय आहे सगळं सांगतो. आता हे तिन्ही चारी जेवढी काय मी कारणं घेतली त्यात 30 वर्षाचा एक भारतीय नागरिक आहे. मुलगा असेल, मुलगी असेल. तर आता पुढचं ऐका. त्यांना विचारलं की त्या नागरिकाची समभाग गुंतवणूक 0 असते. मोठा 0, छोटा नाही, मोठा. तर त्यांना विचारलं कधी समभागात गुंतवणूक करता का हो तुम्ही? नाही नाही नाही, काय कसलं समभाग, काय समभाग? मग ते सगळं समजावून सांगितल्यावर म्हणणार मग एक समजावून सांगितल्यावर तरी त्यांना काही कळत नसतं. पण कारण सारखं देत असत, आमच्याकडे पैसाच राहत नाही, पैसाच उरत नाही. ठीक आहे, पैसा उरत नाही. आणि गंमत म्हणजे हे बोलताना त्यांचे ब्रँडेड शर्ट्स, 15-20 हजाराचा चष्मा आणि गंमत म्हणजे हातात 1 ते 1.5 लाखाचा आयफोन. वय वर्ष किती, अजून मिशी पण नाही फुटली. म्हणजे मुलाला, मुलीचं नाही मी बोलत आहे, मुलाला. तर जेव्हा मी विचारतो की हा आयफोन कितीला, तर अगदी कौतुकाने उत्तर येतो 1 ते 1.5 लाख. मग माझा प्रश्न एवढाच असतो, एवढ्या महागड्या फोन आत्ता काय उपयोगाचा? तर त्यांच्याकडे अनेक उत्तरं असतात. एवढी उत्तरं असतात की ते जणू आयफोनचे जाहिरात राजदूत. आता आपणाला एवढं मराठी कळणार नाही म्हणून सांगतो. जाहिरात राजदूत म्हणजे ब्रँड अँबॅसेडर. म्हणजे त्यांना आयफोन अगदी जगभर विकायला अथवा आयफोनचं विपणन करायला ठेवलेलं आहे. एवढी कारणं ते सांगतात. सगळं मी ऐकून घेऊन त्यांना जेव्हा समजावून सांगतो की समजा तुम्ही 1.5 लाखाच्या ऐवजी 30 हजाराचा एखादा चांगला मोबाईल घेतला, तर त्यावेळेला 1.20 लाख रुपये वाचतात. त्याच्यानंतर आयफोनही 4 वर्ष अंदाजे टिकतो, तो फोनही 4 वर्ष अंदाजे टिकतो. आणि बाकीचे ते 30,000 चा आयफोन घेतला, 1.20 लाख लागतात, हे वाचतात. ते जर तुम्ही योग्य समभागात गुंतवणूक केली तर पहिल्या वर्षी तुम्हाला प्रत्येक वर्षी 25% परतावा. 25% आम्ही कमी घेतलाय. तर पहिल्या वर्षी 25% परताव्याप्रमाणे 1.20 चे 1.5 लाख होतात. दुसऱ्या वर्षी नंतर 1.87 लाख, तिसऱ्या वर्षी नंतर 2.34 लाख आणि चौथ्या वर्षी नंतर 2.92 लाख म्हणजे 3 लाख. म्हणजे त्या 1.20 लाखाचे 4 वर्षात अंदाजे 3 लाख. आता लगेच अंदाजे 3 लाखाचे 2.80 झाले अथवा 2.20 झाले तर माझ्या घरावर मोर्चा आणू नका. कारण समभाग हा
एक चेंडू सारखा असतो, कधी वर जातो कधी खाली असतो, पण त्यातल्या त्यातही माझ्यासारखा माणूस गेली 48 47 37 36 वर्ष अनुभव असलेला फक्त चांगले समभाग घेतो आणि लॉंग टर्म म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक करतो. त्याच्यामुळे हे 25% वगैरे हे माझं नाहीये, मला एक ते कमी वाटते. तर मी तर अंदाजे 40 50 60 वगैरे असे मला मिळवण्याचे मी मागे असतो. असो, आता कसं होईल, 4 वर्षांनी तुमचे झाले 3 लाख गुंतवणुकीचे, त्या 3 लाखातून तुम्ही 2 लाखाचा नवीन समभाग घ्या. ते समभाग नाही, नवीन आयफोन. तो तर अजून i16 i17 i18 i9 असले काहीतरी आले, 19 वगैरे असले काही आलेले असते. 3 लाखातले 2 लाख तिथे गेले तरी 1 लाख वाजतात. ते 1 लाख पुन्हा गुंतवा, त्याच्या पुढील 4 वर्षांनी त्याचे 2.44 होतील आणि मग पुन्हा पुढचा आयफोन नवीन घेऊ शकता. अशा रीतीने तुमची बचतही होईल आणि तुम्हाला दर 4 वर्षांनी आयफोन नवीन मिळेल. आणि प्रत्येक वेळेला नवीन आयफोन घेताना जुन्याची किंमत मिळते, हे सुद्धा तुम्ही विसरू नका. एक लक्षात ठेवा, फंडामेंटली चांगल्या व दीर्घकालीन गुंतवणुकीत दर साल दर शेकडा हा 25% परतावा मिळवणे काही कठीण नाही. मला तर काही समभागाने दर साल दर शेकडा 100% वर परतावा दिला. दुसरी घटना, टीव्ही, वय वर्षे 35 ते 40, समभाग गुंतवणूक 0. तर त्या कुटुंबात नवरा बायको दोघेही नोकरी करतात, दिवसातून 12 तास बाहेर असतात, रात्र 8 वाजता घरी पोहोचतात. जुना टीव्ही खराब झालेला आहे, तर जुन्याच्या खराब झाला म्हणून नवीन घेतला. पण कसं, एक प्रेस्टिज वगैरे असते, आमचं समाजात काहीतरी नाव आहे. आणि का घेतला तर आई अथवा सासू अथवा वडील अथवा सासरे यांना मालिका पाहायची असते. कारण योग्य, मी असं नाही म्हणत, पण टीव्हीची किंमत ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आणि माझं आडनाव शहा आहे, माझं आडनाव अ ब क नी आणि असंच अ ब क नी अटा वगैरे असं काही नाहीये. आणि गंमत म्हणजे अनेकदा पर्सनल लोन सुद्धा घेतलं जातं. एक लक्षात घ्या, कुठलंही कर्ज तुम्हाला 0 दरावर कोणी देणार नाही, कारण ती कर्ज देणारी कंपनी जिवंत तरी राहिली पाहिजे, तिचा खर्च कोण काढणार. टीव्ही 20 30 हजारालाही मिळतो, रंगीतही असतो, सगळं दिसतं, तेच काम करतं. पण ते तर समजा तुमचा खराब झालाय, खूप जुना होता, तर तो खराब झाला तर अगोदर 20 30 हजाराचा घ्या ना. त्याचप्रमाणे मग ते 20 30 हजार घेऊन समजा 50 हजार उरले, ते 50 हजार परत गुंतवा. नाहीतरी हा दूरचित्रवाणी म्हणजे टीव्ही 7 8 9 10 वर्ष टिकतो, तोपर्यंत तुमची गुंतवणूक 3 4 5 लाखाची झालेली असते, फक्त 50 हजाराची. मग तुम्ही सगळ्या घरात टीव्ही लावा ना 5 6 लाखात, म्हणजे अगदी शयनगृहात तुमच्या शयन कक्षावर झोपल्यावरही बघता येईल असं छताला लावा ना टीव्ही. तुमच्या म्हणजे न्हाणीगृहातही लावा, सगळीकडे लावा हो. याच्यासाठी थोडस गुंतवणुकीचं डोकं आपल्याकडे आलं पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, हे कोणी आई वडील शिकवत असतात. अनेकांना ही कारणं द्यायला आवडतात, माझ्या वडिलांनी नाही शिकवलं, आईनी नाही शिकवलं. त्याच्यानंतर तिसरं कारण, जीवन विमा, म्हणजे ज्याला मराठीत LIC म्हणतात. हे काढताना सुद्धा बहुसंख्य भारतीय भारतीय म्हणजे मी त्याला गुंतवणूकदार म्हटलंय, पण नाही, भारतीय भरपूर म्हणजे भरपूर चुका करतात. हे लक्षात घ्या की जीवन विमा हे प्रत्येक मानवासाठी महत्वाचं आहे. खर तर भारतीय शासनाने हे सगळ्यांसाठी ज्याला काय म्हणतात कंपल्सरी केलं. असो, तर ते का आता इथे पण उदाहरण घेण्यासाठी वय वर्ष 30 घेतलेले आहे त्या मानवाचे. आता
खालील 3 प्रकारच्या चुका मी आधी दाखवतो, मला माहिती आहेत त्या. ती व्यक्ती एंडॉवमेंट प्लॅन घेते, सम ॲश्युअर्ड 50 लाख, 35 वर्षाची टर्म, पण प्रीमियम किती? 1.33 लाख. दुसरं युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन, 50 लाख सम ॲश्युअर्ड, 40 वर्ष टर्म, 55,000 गुंतवणूक. आता तो 55,000 माझ्या मते 6 महिन्यासाठी आहे का वर्षाचे मला ठाऊक नाहीये. आता मनी बॅक घेतात 50 लाख, 25 वर्ष टर्म, 2.98 लॅक्स म्हणजे 3 लाख प्रीमियम. हे अगडबंब प्रीमियम देऊन करायचं काय? आता पुढचं मी सांगतो. त्याच्याऐवजी जर टर्म इन्शुरन्स घेतला 50 लाख, 40 वर्षाचा टर्म आहे बघा, 40 वर्ष टर्म, 11,448 फक्त. आणि 1 करोडचा घेतला 40 वर्षासाठी फक्त 25,000. मग कशाला हे लाखाचे प्रीमियम द्यायचे? आणि तुम्हाला तुमची कुठेही गुंतवणूक नसेल ना, एक लक्षात घ्या, जीवन विमा हे तुमच्या जीवनानंतर तुमच्या कुटुंबियांना पैसा मिळावा म्हणून, त्यांचे हाल होऊ नये म्हणून हे असतात. खरी पद्धत काय हे मी सांगतो. टर्म इन्शुरन्स घ्यायचा, 1 करोड काय, तुम्ही 2 करोड साठी सम ॲश्युअर्ड घ्या ना, पण उरलेला जो पैसा आहे, म्हणजे आता जसं तुम्ही इथे 3 लाख गुंतवले मनी बॅग मध्ये, 3 लाखापैकी तुम्ही इथे 1 करोड, 25,000 1 करोड राहिले किती? 2.25 लाख. दरवर्षी 2.25 लाख घाला ना समभाग गुंतवणुकीत. आदरणीय गुंतवणूकदारांनो, हे लक्षात ठेवा, अंदाज आहे असा काही मोठ्या डोमेस्टिक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स अथवा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा आज 2025 आहे, 2030 अथवा 2031 पर्यंत निफ्टी 50 हा 30,000च्या आसपास जाणार आहे. आज तो फक्त 25,000, 30 नाही हो, 2030 पर्यंत 50,000ला जाणार आहे. विचार करा, म्हणजे तेव्हा काय भाव असतील समभागांचे. तेव्हा समभाग गुंतवणूकदारांनो, असली काही तुम्हालाही न पटणारी कारणं सांगू नका समभाग गुंतवणूक न करण्याची. मला असेही काही महानुभाव माहित आहेत ज्यांनी वयाच्या 61व्या 62व्या वर्षी समभाग गुंतवणूक सुरू केली, कारण त्यांना कोणीतरी मूर्ख सत्यजित त्याला त्यांचं डोकं खायचं सारखं. सेवानिवृत्ती घेतल्यावर समभाग गुंतवणूक वाईट नाहीये, चुकीचं नाहीये, पण मनाला खूप वाईट वाटतं. आणि मी महामूर्ख 35 36 37 38 वर्षापूर्वीच समभाग गुंतवणूक करून ठेवलेली आहे, आणि त्याचा जे कंपाऊंडिंग इफेक्ट म्हणतात, जे मला करतानाही माहित नव्हतं. आता मी माझ्या समभाग, आता जे काय माझा पोर्टफोलिओ व्हॅल्यू झाली आहे, त्या पोर्टफोलिओ व्हॅल्यूत मी अजून 50 ते 70 वर्ष जगू शकतो, एवढं मी केलंय. पण काय ना, काही अननुभवी भारतीयांना वाटतं मी समभागात घातले, रोज 1 तासाला तो 6% वाढला पाहिजे, त्याने आयुष्यात कधी लाल रंग दाखवला नाही पाहिजे, त्याने आयुष्यात कधी कमी नाही झालं पाहिजे. त्यांना मुळात समभाग गुंतवणूक कळत नाहीये. त्यांनी दुर्दैवाने आयुष्यात कधीच समभाग गुंतवणूक केलेली नसते, पण त्यांना दररोज 60 70 80% नफा पाहिजे त्याच्यातून. त्यांना कंपाऊंडिंग इफेक्ट माहित नाही, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट माहित नाही. लॉंग टर्म म्हटलं की ते लगेच 1 महिन्यात बघतात, अरे माझा कमी झाला हो, पण तेव्हा इंडेक्स किती कमी झाला पाहिला का? जो 24 सप्टेंबर 2024 ला काय इंडेक्स होता, आता किती इंडेक्स होता हे पाहिलंय का? आणि मधल्या 7 8 9 10 महिन्याच्या काळात ज्याला इंग्रजी जिओ पॉलिटिकल ज्या काही घडामोडी झाल्या त्याने इंडेक्स कसा गेला हे पाहिला का? आणि कारण काय देतात, मला म्युच्युअल फंडचं काहीच कळत नाही ना, मी फक्त 31 मार्चला बघतो. तुम्ही 31 मार्चला बघता, मग एका रोज बघता. जर तुम्ही चांगल्या फंडामेंटली स्ट्रॉंग मध्ये
केल्या असेल तर स्ट्रॉंगेस्ट शेअर सुद्धा खाली असतो. मला आता कोणाची नावं नाही घ्यायची, कारण कुठला कायदा कधी लागू झालाय मला माहित नाही. मी फक्त सगळ्यांचे डोळे उघडण्याचा, म्हणजे जे तुम्ही म्हणजे झोपेचं सॉंग घेतलंय तरी हलवून सगळ्यांना जागा करण्याचा माझा प्रयत्न आहे. गुंतवणूकदारानं जर 5 वर्षात दुप्पट होणार असेल तर मी चांगल्या समभागात गुंतवून छान पांघरुण घेऊन मस्त झोपू शकतो. अजून 5 वर्ष मी झोपेन 2030 पर्यंत, आणि मला उठल्यावर कळेल माझं गुंतवणूक अति भयावह वेगाने वाढलं. आणि दुसरी गोष्ट, या व्यक्ती ते समभाग किती डिव्हिडंड देतात हे बघत नाही, डिमर्जर बघत नाहीत, काही पाहत नाही. मी हतबल झालोय. मला कळत नाही मी हे सगळं चालू ठेवू का नको ठेवू, खरंच काही कळत नाही. लोकांना 6.5% खूप आनंद होतो. मला 6.5% मिळाले एका वर्षात, हाय काय नाही काय, डोक्याला टेन्शन नाही. पण नंतर एखाद्या दिवशी कळतं ती बँकच बंद झाली. ती बँक आता फक्त माझे 50 लाख बँकेत ते फक्त 5,000, सॉरी किती आहे ते त्यांचं माहित नाही, 5 लाखच देणार. ते सुद्धा रांगा लावा आणि काय काय करा. उठा उठा भारतीय गुंतवणूकदारांना. समभाग गुंतवणूक नावाची ही चांगली संधी आपल्याला साधून आलेली आहे, आणि भारत आता 4थ्या देशात आहे आर्थिक प्रगतीमध्ये. भारत खूप खाली होता. 2014 पासून जी काही प्रगती सावकाश सुरू झालेली आहे. सावकाश म्हणजे कारण पूर्वी भयंकर बॅकलॉग होता, प्रगती नव्हतीच, ती अधोगती होती. त्या अधोगतीवरून प्रगतीला यावं लागतं, ज्याला यू टर्न म्हणतात. जो अधोगती आहे आधी, मग वर या. आता आपण वर येतोय. भारताला जगातला प्रत्येक देश किंमत देतो. अमेरिका आता घाबरतोय. समभाग गुंतवणूक बंद करू नका. लाल रंग आला की हार्ट अटॅक. तुम्ही सॉर्बिट्रेट ठेवा ना जवळ. लाल रंग आला की जिभेखाली ठेवा ना. कुठून येणार हार्ट अटॅक? लाल रंग येणारच. समभाग आहे तो खालीवर होणारच. तुम्ही पाहिले तुमची म्युच्युअल फंडची गुंतवणूक, अनेकांनी सांगितलं आता 10 का 15% उतरली, हे सगळं खालीवर चाललंय. ते नाही कधी बघत. तुम्ही जागांमध्ये गुंतवणूक केली आहे, 10 वर्ष झाली, तुम्हाला मिळाली आहे जागा, अजून जागा तयार पण नाहीये. तुम्ही कोणाला तरी भावाला मित्राला पैसे दिले, कुठे दिलेत त्याने अजून? त्या सगळ्या गुंतवणुकीवर तुम्हाला किती मिळाला परतावा? 0 0 0 0, सगळीकडे 0. सोनं कुठे? तुमचं बँकेच्या लॉकरमध्ये. कशाला घेतलं? विकू शकत नाही, अंगावर घालू शकत नाही. ही कसली गुंतवणूक? आपण विचार करा. आपण अतिशय विचारवंत आहात. मी एक पामर साधा तुम्हाला माझे अनुभव सांगतो. तेव्हा जय जय हो. आणि पुन्हा एखादा काही विषय सुचला तर परत भेटू. धन्यवाद.